नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुमचे मनापासून स्वागत करते. मागील 2 वर्षांपासून नीट आणि जेईईच्या अर्जात नाव भरताना तुम्हाला जो घाम फुटला होता त्या समस्येवर अखेर महाराष्ट्र बोर्डाने तोडगा काढला आहे. आधार कार्डवर पहिले नाव आधी आणि बोर्डाच्या मार्कशीटवर आडनाव आधी या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन फेल होत होते. पण आता 25 मार्चच्या नवीन परिपत्रकाने हा डोकेदुखीचा विषय कायमचा संपवला आहे. हा निर्णय तुमच्या करिअरसाठी किती महत्त्वाचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. कारण आता सुद्धा नीट 2026 परीक्षेच्या वेळी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन फेल झाले किंवा त्यावर रेड रिमार्क येत होता किंवा आधार व्हेरिफिकेशन पेंडिंग ठेवले जात होते. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थी व पालक नाहक भरडले जात होते. मित्रांनो, बोर्डाचा नियम होता आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव. पण राष्ट्रीय स्तरावरील नीट, जेईई आणि आधार कार्डवर क्रम असतो स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव. त्यामुळे काय व्हायचे? यावर्षी सुद्धा जवळपास 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशनवर रेड रिमार्क आला होता. मिसमॅच आयडेंटिटी, आधार आणि मार्कशीट मॅच न झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर एंट्री मिळवताना किंवा काउन्सिलिंग फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागायचे. हा गोंधळ टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी घाईघाईत आधार कार्डमधील नाव बोर्डाप्रमाणे उलटे करून घेतले होते. आता बोर्डाने हे मान्य केले आहे की राष्ट्रीय स्तरावरील सुसूत्रतेसाठी नावाचा क्रम बदलणे गरजेचे आहे. त्यानुसार आता तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर फर्स्ट नेम, फादर नेम, सरनेम या क्रमाने तुमचे नाव येईल. आता तुमची 10वी आणि 12वीची मार्कशीट याच क्रमाने येईल. यामुळे आता बोर्ड, आधार, नीट आणि जेईई या सर्व ठिकाणी तुमचे नाव एकसारखे दिसेल. आधार आयडेंटिटी व्हेरिफिकेशनवर आता रेड रिमार्क येणार नाही. दिनांक 25 मार्च 2026च्या परिपत्रकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्हाला मिळणार आहे कन्सोलिडेटेड मार्कशीट. गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आता एकाच कागदावर म्हणजे कन्सोलिडेटेड मिळणार असल्याने कागदपत्रांचा गोंधळही संपणार आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे फक्त मार्कशीट असायची. कित्येक वेळा बोर्ड प्रमाणपत्र 3 ते 4 महिन्यानंतर शाळेत अथवा कॉलेजमध्ये उपलब्ध व्हायचे. कधी कधी विद्यार्थी ते घेऊनही जात नव्हते आणि आयत्या वेळी कधी कधी ते मिळतही नव्हते. त्यामुळे आता अगोदर होणारा गोंधळ संपला आहे. आता मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र एकच येणार आहे, ते म्हणजे कन्सोलिडेटेड मार्कशीट. हा बदल जेवढा आनंदाचा आहे तेवढाच सावध राहण्याचाही आहे. आधार मिसमॅच होत नाही म्हणून अनेक विद्यार्थी आणि पालकांचे आम्हाला फोन आले. आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली होती की नावातील क्रम कसाही असला तरी काळजी करू नका. नावातील स्पेलिंग मात्र अचूक असणे आवश्यक आहे. आमच्या या सूचनांनुसार अनेक पालकांनी आधार क्रमांक बदल करून घेतला नव्हता. मात्र ज्या पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी आधारमध्ये आडनाव आधी असा बदल करून घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आता पुन्हा एकदा आधारच्या नावाच्या क्रमात पुन्हा बदल करण्याची वेळ येऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या जुन्या पद्धतीमुळे आधार कार्डमध्ये नाव उलट म्हणजेच आडनाव आधी करून घेतले होते त्यांना आता पुढील कालावधीत ते पुन्हा सुधारून घ्यावे लागेल, जेणेकरून ते बोर्डाच्या या नवीन फर्स्ट नेम फर्स्ट पद्धतीशी जुळेल. दिनांक 25 मार्च 2026च्या बोर्डाच्या परिपत्रकातील अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे बोर्डाने फोटो करेक्शनची लिंक दिली आहे. तुमच्या शाळेत जाऊन तुमची माहिती या नवीन क्रमानुसार अपडेट झाली आहे का याची खात्री आत्ताच करा. जर तुमचा फोटो अस्पष्ट, ब्लर अथवा योग्य नसेल तर महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या लिंकवर जाऊन एक सुधारित फोटो सबमिट करा, जेणेकरून तुमच्या मार्कशीटवर योग्य फोटो येईल. ही सुधारणा केली तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण सहन करावी लागणार नाही. उशिरा का होईना पण बोर्डाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यामुळे या निर्णयाच्या मागील संबंधित सर्वांचे मनपूर्वक आभार. यामुळे केवळ नीट, जेईई नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांचा भविष्यातील कायदेशीर आणि तांत्रिक गोंधळ संपणार आहे. याचबरोबर परीक्षेला जाताना खालील महत्त्वाच्या मुद्द्यांकडेही आपले लक्ष वेधू इच्छिते. 1. ड्रेस कोड. परीक्षेला जाताना NTAने ठरवून दिलेल्या ड्रेस कोडचे पालन करणे अनिवार्य आहे. तिचा पेहराव असल्यास तुम्हाला केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो. ड्रेस कोडचे नियम सविस्तर समजून घेण्यासाठी आमचा नीट 2026 ड्रेस कोड हा व्हिडिओ आमच्या
MMCC विरार चॅनलवर जाऊन नक्की पहा. 2. OMR शीट भरण्याचे नियम. OMR शीट भरताना झालेली एक छोटीशी चूक तुमचा संपूर्ण निकाल नाकारू शकते. कित्येक वेळा हुशार विद्यार्थ्यांना योग्य उत्तरे येऊन सुद्धा OMR मधील चुकीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. OMR अचूक कशी भरावी यासाठीचा आमचा विशेष व्हिडिओ नीट 2026 OMR रूल्स हा देखील व्हिडिओ आमच्या चॅनेलवर उपलब्ध आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी आमचा हा व्हिडिओ पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS किंवा फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रियेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाची गरज असल्यास महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार या आमच्या केंद्राशी संपर्क साधा. आमचा फोन क्रमांक आहे 93 25 26 15 62. तर आपणास आमच्याकडून फ्री व्हॉट्सअप अपडेट मिळवायचे असतील फ्री अपडेट असा मेसेज करा. आम्ही आपणास व्हॉट्सअप करून फ्री अपडेट्स नियमितपणे देऊ. यासाठी कोणत्याही फीची आवश्यकता नाही. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी MMCC विरार या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या यशाच्या प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.